मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रात्री अनिरुद्ध घरी येतो तेवढ्यात संजनाला जाग येते. तर ती अनिरुद्धला एवढ्या रात्री कुठे गेला होतास असं विचारते. त्यावर अनिरुद्ध घाबरत खोटं सांगतो की मला झोप येत नव्हती म्हणून मी अंगणात फेऱ्या मारत होतो. तर संजना अनिरुद्धला सांगते त्या आशुतोष आणि अरुंधतीचा विचार करणं आता सोडून दे. ते दोघे जण सुखात आहेत. तू उगाच तुझी झोप उडू नकोस असं बोलून संजना पुन्हा झोपी जाते. परंतु अनिरुद्धला मात्र झोप लागत नाही. अरुंधतीने दिलेली संजनाची आणि पोलिसांची धमकी त्याला आठवते. तर अनिरुद्ध विचार करतो, मी हे काय करत आहे? मी अरुंधतीच्या घरी का गेलो? आता माझा तिच्याशी काय संबंध? अनिरुद्ध, तू आता कुठल्या थराला गेलास? लाजिरवाण्यासारखा का वागतोस? अनिरुद्ध, तू एक हुशार आणि कर्तबगार माणूस आहेस. अरुंधती तुला कधीच आवडत नव्हती ना, मग ती काही का करेना, तुला काय फरक पडतो? आज यशने मला असं बघितलं, त्याला माझ्याबद्दल काय वाटलं असेल? उद्या यशने घरातील सर्वांना सांगितलं तर मला माझ्याबद्दल त्यांच्या नजरेमध्ये किळस दिसेल, जशी आज अरुंधतीच्या डोळ्यात दिसत होती अगदी तशीच. आणि संजनाला कळलं तर ती सर्व घर डोक्यावर घेईल आणि सर्वजण माझ्याशी वाळीत टाकल्यासारखं वागतील. अनिरुद्ध, स्वतःला थांबव असा विचार करून अनिरुद्ध उठून बसतो. तर त्याला खूप घाम येतो. काहीतरी काम शोधायला हवं, त्याच्यामुळेच हे सर्व होत आहे असा विचार अनिरुद्ध करतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा आप्पांना व्यायाम करायला शिकवत असते. तर आप्पा पण आनंदाने करत असतात. तर तेव्हा आप्पा अनघाला सांगतात, व्यायाम केल्यामुळे माझी पाठदुखी कंबरदुखी एकदम कमी झाली आहे. तेव्हा दोघे पण छान गप्पा मारत असतात. तर आप्पा अनघाला विचारतात, तू आमच्या लाफ्टर क्लबमध्ये योगासनं शिकवायला येशील का? रोज 2-3 आसनं शिकवायची आणि आमच्याकडून करून घ्यायची. त्यावर अनघा होकार देते. तेवढ्यात अनिरुद्ध तिथे येतो. तर अनघा आप्पांसाठी चहा बनवायला जाते. तर अनिरुद्ध पेपर वाचत असतो. तेवढ्यात यश पण तिथे येतो व अनिरुद्धकडे खूप रागाने पाहून आप्पांना गुड मॉर्निंग पीटर असं बोलतो. त्यावर आप्पा यशला विचारतात, रात्री तू उशिरा घरी आलास का? कारण मध्यरात्री खुडबुड खुडबुड असा आवाज येत होता. तेवढ्यात संजना तिथे येते व अनिरुद्धला विचारते, मला रात्री जेव्हा जाग आली तेव्हा तू शेजारी नव्हतास, कुठे गेला होतास? तर यश मध्येच आप्पांना सांगतो, तुम्हाला जी खुडबुड ऐकू आली ना, ती नक्की बाबांचीच असेल. कारण रात्री मी आईकडेच मुक्कामी होतो, पहाटे घरी आलो. ते ऐकून अनिरुद्धला मोठा धक्काच बसतो. तर संजना पुन्हा अनिरुद्धला रात्री कुठे होतास असा प्रश्न करते. तेव्हा अनिरुद्ध संजनाला, तुला मी रात्रीच सांगितलं होतं ना, झोप येत नव्हती म्हणून अंगणात फेऱ्या मारत होतो असं सांगतो. तर इकडे आप्पा यशला अरुंधती बरी आहे ना असं विचारतात. त्यावर यश बोलतो, मी आईच्या घराचे लॉक बदलून घेणार आहे, खिडक्यांना ग्रिल्स लावणार आहे आणि अजून एक सेफ्टी दरवाजासुद्धा बसवणार आहे. कारण काही लोक तिच्या घरावर वॉच ठेवून असतात. विकृत लोकांची या जगात कमतरता नाही. तेव्हा ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. तेवढ्यात अनघा चहा घेऊन तिथे येते व यशला, तू आज आईकडे जाणार आहेस का असं विचारते. तर यश नकार देत सांगतो, आज मी दिवसभर आशुतोषच्या ऑफिसमध्ये असणार आहे, कारण आज म्युझिक लॉन्च आहे. तर तेव्हा संजना, मलाही खूप कामं आहेत असं बोलून तयार होण्यासाठी जाते. तर अनघा ब्रेकफास्ट बनवण्यासाठी जाते. अनिरुद्ध मात्र रिकामटेकड्यासारखा बसलेलाच असतो. त्यानंतर यश बाहेर जाण्यासाठी निघतो. तर अनिरुद्ध त्याला थांबवत बोलतो, तुला घरात कुणाला सांगायचं असेल तर सांग, मी अजिबात घाबरलेलो नाही, कारण माझं काही चुकलं नाही. कोणाला सांगायचं त्याला जाऊन सांग. त्यावर यश कौतुकाने सांगावं, असं काहीच नाही, तुम्ही माझे वडील आहात आणि वडिलांबद्दल असं सांगायला मलाच लाज वाटेल. परंतु ज्या दिवशी तुम्हाला तुमची चूक कळेल ना आणि तुम्ही ती ॲक्सेप्ट कराल ना, त्या दिवशी तुम्हाला स्वतःचीच खूप लाज वाटेल असं बोलून यश तिथून निघून जातो. तर दुसरीकडे अरुंधती झोपेतून उठते. तर तिला रात्रीचा सर्व प्रकार आठवतो. तेव्हा ती विचार करते, सर्व प्रकार किती भयानक होता. अनिरुद्ध असं काही करतील मला कधीच वाटलं नव्हतं. काल जे अनिरुद्ध मी पाहिले ते अगदी वेगळेच होते. स्वतःच्या मनावरचा ताबा सुटलेला
एक विकृत व्यक्ती होता. त्याचा तो चेहरा मी आयुष्यभर विसरणार नाही. देवा त्यांच्या मनाला शांती दे, नाहीतर सर्व काही अजून अवघड होऊन बसेल. तेवढ्यात घराची बेल वाजते तर अरुंधतीला वाटतं यश आलेला असेल. तेव्हा अरुंधती दार उघडण्यासाठी जाते तर इकडे अनिरुद्ध रूममध्ये येतो. तेव्हा संजना त्याला तुझ्या कामाचं काही होतं की नाही असं विचारते. त्यावर अनिरुद्ध चिडून होईल एक दिवस असं उत्तर देतो. तेव्हा संजना बोलते, अल्बम लॉन्चची पार्टी परवा आहे, तू येणार आहेस ना असं विचारते. तेव्हा अनिरुद्ध संजनावर भडकत नकार देतो. तेव्हा संजना, हा मी ऑर्गनाईज केलेला पहिला इव्हेंट आहे, माझ्यासाठी तरी चल असं बोलते. तर अनिरुद्ध शांतच असतो. तेव्हा संजना, काल रात्री तू नक्की अंगणामध्येच फेऱ्या मारत होतास ना असा प्रश्न करते. त्यावर अनिरुद्ध, तू माझ्यावर संशय घेतेस का म्हणून संजनावर खूप भडकतो. तर संजना पण अनिरुद्धला तोंडावर पाडून निघून जाते. तर अनिरुद्ध खूप रडकुंडीला येतो. तर दुसरीकडे अरुंधतीची आई व सुधीर मामा घरी आलेले असतात. त्यांना पाहून अरुंधती खुश होते व आनंदाने आईला मिठी मारते. तर घर पाहून आई खूपच खुश होतात. तर अरुंधती आईला नमस्कार करत सांगते, आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. एवढ्यात माझ्या म्युझिक अल्बमचं रिलीज आहे, तोपर्यंत तू इथेच थांबायचं. तर आई होकार देतात. तेव्हा आई विचारतात, तुला एकटीला राहायला जमतं का, कारण तुला लग्नापासून खूप माणसांची सवय आहे. त्यावर अरुंधती होकार देत, माझा दिवस कामात जातो. यश, ईशा, अनघा, गौरी, आप्पा सतत इथे येऊन जाऊन असतात. रोज कोणी ना कोणी असतंच. आज तुम्ही आलात, मग मला एकटं कशाला वाटेल. तेव्हा सुधीर मामा, रात्री तू आठवणीने दरवाजा लावून घेत जा, कारण आजकाल खूप अवघड दिवस आहेत असं सांगतो. तर आई अरुंधतीला बोलतात, तू ऑफिसला जाण्यासाठी तयार हो, मी सर्व कामं करते. त्यावर अरुंधती होकार देत तयार होण्यासाठी जाते. तर विद्याताई खूपच खुश असतात. त्यानंतर ऑफिसमध्ये अल्बम रिलीजसाठी मीटिंग असते. तेव्हा आशुतोष अरुंधतीला सांगतो, त्या दिवशी तुला गाण्यांच्या काही ओळी गुणगुणाव्या लागतील आणि थोडं बोलावं लागेल. त्यावर अरुंधती घाबरत, एवढ्या लोकांसमोर मला बोलायला जमणार नाही असं सांगते. तेव्हा संजनामध्येच काय बोलायचं ते मी तुला सांगते असं बोलते. त्यावर आशुतोष नकार देत, अरुंधती तू तुझ्या मनात येईल तसं बोल, घाबरू नकोस म्हणून सांगतो. त्यानंतर आशुतोष, या शोचं अँकरिंग कोण करणार असं विचारतो. तर संजनामध्येच मी करते म्हणून सांगते. तर अरुंधती अनघा करेल असं मध्येच बोलते. तर संजना रागाने, कोण अनघा, हा काय भजनाचा कार्यक्रम आहे का असं उत्तर देते. तेव्हा अरुंधती सांगते, तुझं इंग्लिश चांगलं आहे, परंतु हा मराठी अल्बमचा कार्यक्रम आहे, त्यामुळे अनघा तुझ्यापेक्षा छान करेल. तेव्हा संजना तोंडावरच पडते. उद्याच्या भागामध्ये विद्याताई अरुंधतीला सांगतात की आशुतोष अजूनही तुझ्यावर प्रेम करत असतील तर तू त्याच्याशी लग्न कर. तर अरुंधतीला धक्काच बसतो. तर इकडे अविनाश अनिरुद्धवर, तू रात्री वहिनींच्या घरी जाऊन काय माती खाल्लीस म्हणून खूप भडकतो. तर अनिरुद्धचा चेहराच पडतो. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब